धनेश गवतीला सुद्धा थोडस काहीतरी बोलायचं. धनेश, इथून पुढे जेवढं पण बाईक भेटतील तेवढ्या संघातल्या खेळाडूंना मी डेडिकेट करेन. आले जाऊ द्या बघा, खेळाडू वृत्ती धनेश गवते. ओम नवशे किरवी संघाचा प्रशांत पाटील नानो नजर काढली, गुलाला नजर काढलेली आहे गाईचा बघा, गुलाला नजर काढलेली आहे. हॅलो गाईज, स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. आणि आपला हिंदू नववर्ष सर्वांना सुखाचा समृद्धीचा जावो हीच देवाचरणी प्रार्थना. तर चला आता ब्लॉगची सुरुवात करूया आपण. आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलवलं मॅचच्या की आपली आज मॅच आहे वलपला, सुपर 60 मॅच आहे. आपल्याला कप तर लागू झाला आहे, आपण बाईक पण घेऊन येऊ 100% आज. तर गुढीपाडवा पण आहे आणि मॅच लागायला जवळजवळ बराच टाईम आहे. तर इथून ब्लॉगची सुरुवात केली. तर चला, तर गाईज वेट इज ओव्हर. तर चला आपण जाऊया तर मॅचला. तर संध्याकाळी 7:30 वाजलेत. तुम्हाला बोलत मग 12 वाजता मॅच लागेल, पण लवकर मॅच चालू आहेत. तर लवकर मॅच लागेल, 9:30-10पर्यंत मॅच लागेल. सुपर 12च्या मॅचेस चालू आहेत. त्यातली दुसरी मॅच चालू आहे, तिसरी चौथी झाली का नंतर आपली 5वी मॅच आहे. तर 10, 10:30, 11 तर वाजतील, 10 तर वाजतील बहुतेक. तर चला आपण निघूया आता. आणि त्या मैदानावरती आपला एक लय मोठा इतिहास म्हणजे तो आपल्याला लकी ग्राउंड आहे. तिथे आपण कधी गेलो म्हणजे मॅच खेळायला गेलो का आपण मॅच जिंकतावत, ट्रॉफी जिंकतावच. तर आपल्या घरात ट्रॉफी ती पण वलपचीच आहे. याच्या आधी पण आपण ट्रॉफी मारल्यात. एक वर्ष तर असं झालं इतिहास केला का आपण एकाच आठवड्यात 2-2 तिथे ट्रॉफी मारल्या द्या, 5व्या नंबरची आणि 4थ्या नंबरची. तर चला आता पण आपल्याला ट्रॉफी लागू झाली त्याच मैदानावरती. आणि बहुतेक बाईक पण आपल्याला भेटेल, धान्याला बाईक भेटेल बहुतेक. तो एक लय मोठा स्वप्न होता का वलपच्या ग्राउंडवरती आपल्याला बाईक भेटावी म्हणून. तर बघू तिथे गेल्यावरती समजेल काय तो. तर मॅच चालू आहेत. तर चला आपण जाऊया आणि मॅच सर्वांना घेऊ आणि निघू. आता आपल्यासोबत आता पार्थ आहे आणि अर्जुन आहे. तर चला निघू आपण मॅचला जायला. भरिताना पुढे गेलेत, आपण पण जाऊ. 9:30, 10पर्यंत मॅच लागेल. चला आपण निघूया. तर गाईज आपण आता मॅचला पोहोचली आहो. गाणी लागला सुरुवात करणार आहोत. तर गाईज आता 3 मॅच झाल्या, 4थी मॅच लागेल. तर 4थी मॅच नंतर आपली 5वी मॅच आहे सुपर 6ची. आपण एक मॅच जिंकलो, सुपर 3ला जाऊ. तर बघू आता कधी मॅच लागते. जरा इथं पाहुणे मंडळी आली आहे बघा, डायरेक्ट ग्राउंडमध्ये गाड्या लागल्या सगळ्या. जरा मॅच थांबले, तिकडे केक पण कापतात, टाईम लागेल. तोपर्यंत आपण एन्जॉय करू. काय तो विश्वनाथ मस्करा दारिवली, रायगड जिल्हा, रायगड क्रिकेट संघ. काही मॅच चालू आहे. याच्यानंतर आपली मॅच आहे. टॉस विन झाल्यावर आपण टॉस जिंकून आपली फिल्डिंग आहे. बघू काय होतं. फिल्डिंग झालं आपण. चला मोबाईलचा दुसरा राऊंडवर तरी आणि व्हिडिओ करा सांगू. स्वागत आहे. युट्यूबर आहे तो. तर गाईज मॅच झाली, आपण हारलो मॅच. आपला 6वा नंबर आला, पण आपल्याला बाईक तर आपण 100% घरी घेऊन जाऊ. पण पोरावा कशी आराम करताना आपली बघा. 2, 3, 4, 5 पद्धतशीर झोप. अरे बघ किती इकडे बांधले बघा, झोपा किती बांधले बघा. एकदम गुड नाईट सिस्टीम. हे तर डार झोपला. 1 ना 2 हे पोऱ्याला इथले नको. तो म्हणता 11 ना 12 हे पोऱ्याचा उरा म्हणते घरी कारा. अरे तो म्हणता 8ली ना बाटली न बाचणाची चेटी झटक्यान. तर गाईज आमची मॅच झाली, आम्ही मॅच हारलो. आपल्याला बक्षीस लागू आहे 6वा नंबर आणि आपल्याला बाईक पण लागू आहे. आता एक मॅच चालू आहे तर लोणिवली आणि किरवली. त्याच्यानंतर मग फायनलची मॅच आहे. त्यानंतर आपल्याला बक्षीस काय तो वितरण होईल ते तुम्हाला नंतर दाखवतो. तोपर्यंत अजून 1-1.5 तास आराम आहे. आणि तसा बराच आराम केला, पण अजून सांगायला तुम्हाला काय अजून 2 मॅची आहेत म्हणून. या 2 मॅचीच्या नंतर मग बक्षीस वितरण सगळा आहे तो. ट्रॉफी घेऊ, गाडी घेऊ आणि घरी जाऊ. चला तुम्हाला नंतर भेटतो. गाईज ही फायनलची मॅच चालू आहे आता, किरवली आणि बेलवली. जी किरवली आम्हाला त्यांनी हरवला ती तर किरवली आणि बेलवली मॅच चालू आहे. ही सेमीफायनल नाही, मेगा फायनलची मॅच आहे. यातून कोण विनर तो डायरेक्ट फर्स्ट नंबरची ट्रॉफी उचलणार आणि जो हरेल तो सेकंड नंबरची ट्रॉफी उचलणार. त्यानंतर डायरेक्ट बक्षीस समारोप होणार आहे. तर बघू आता काय होतं मॅचचा. किरवली आणि बेलवली कुस्ती चालू आहे गाईज. इकडे मॅच चालू आहे.
खतरनाक आवाज झाला, खतरनाक. काय ऐका धावला चालू आहे. इकडे मॅच चालू आहे, कालजी समजत नाही. हा काजू आंबेबाई लायलीला अजय तुझे मामा येतील लोकांचे लायलीला कंचे लायलीला एकदा गाईज किरोली संघाने फायनल मारली. बेलोलीकरांना दुसरा नंबर आला. चला आपण जाऊ आता कप घ्यायला, ट्रॉफी घेऊन जाऊ त्याला घरी, बाईक पण घेऊ. तर गाईज फायनली बक्षीस समारंभ चालू झालेला आहे. तुला काय बोलायचे? पहिला पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी मित्रांनो फ्रीज आहे 35 झालं आणि खेळाडूचं नाव आहे ज्याने सर्वाधिक झेल टिपले. आता चालू आलाय. थांबा जरा बघू, आता बक्षीस घेऊन मग जाऊ. तुम्हाला आता कळतोच काय तो विषय. बेस्ट फील्ड बघा आपला चौथा नंबर आहे, मोठा 6वा आहे पण चौथा नंबर आहे. वलवली संघ प्रत्येक 5वा नंबर दिलाय वलवलीकरांना, 6वा नंबर आला विगरकरांचा, 5वा आला वलवलीकरांचा, 4था नंबर आपला आहे. मुकेश शेलाटकर, ऋषिकेश जाऊ आपण ट्रॉफी घ्या. थांबा झाला का आपला नंबर आहे, ट्रॉफी घेऊ आणि बाईक 100% ऋषी ठाकरे घेऊन जायची. ऋषिकेश या ठीक आहे, ऋषी थांबा आता बक्षीस घेऊ आपला 4था नंबर आणि मग भेटू. चला शिव घ्या. नेरे बा याव नेरे संघ ठरला या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी गणेश गवते, अनिल दादा पाटील बघा साई भक्त दिनेश गवते साहेबांना आपण पाहतो. दिनेश दादांचा खूप मोठा सपोर्ट आहे या संघाला आणि या संघाचं नाव पाहिलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरेब नाव ऐकल्यानंतर ताकद येते. गुरुजांनी प्रथम ही स्पर्धा गाजवली होती. क्या बात आहे बघा, प्रथम स्पर्धा गाजवणारे 2 संघ. गाईज बघा एवढे नंबर लागले पुढे सुटलाय बघा. हे ट्रॉफी नाही माझं झालं का नाही, माझा काढून झाले भाई, माझा काढून झालेला आहे. अच्छा ठीक आहे. तर काय ट्रॉफी बी घेऊन झाली. आता वेळेला स्कूटी म्हणजे बाईकची बघू बाईक कोणला भेटतं आणि काय विषय येतो पहिला पुरस्कार तुम्हाला सांगतोच मी. ओम नवशे किरवली संघाचा प्रशांत पाटील नानो या बाली टेंबे रोशन बघा काय जा बघा काय सलग बॉम्ब 5 वेळा बॉम्ब आपल्या बाईक जल्लोष ओनली जल्लोष. मालिकेवरील अनेक वेळा रेस मध्ये होता परंतु स्वतःसाठी न खेळता गावासाठी केला. नानूसाठी एका टाळ्या होऊन जाऊ द्या बघा. छोट्या सारजा आणि किंग मेकर प्रदीप माली साहेब खेरणे 3 पुरस्कार आहेत आमचे आणि हा पुरस्कार ज्या खेळाडूला जातोय मालिकावीर क्रमांक 2 DEF पोल 288 खेळाडू मधून 24 संघामधून ज्या एका खेळाडूने बाजी मारली आहे त्या खेळाडूच्या टीमचं नाव आहे स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरेब. 3 सामने 26 चेंडू 89 धावा. गणेश गवते बायकर मॅन. गणेश गवते ठरतोय या स्पर्धेतील बायकर मॅन काढू. दमदार खेळ स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरेचा राहिला बघा. सुयोग मात्रेने 3 बाईक जिंकलेत आणि गणेश गवते सुद्धा 3 मालिकावीर. टाळ्या होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा. 3 बाईक जिंकणारे 2 खेळाडू आणि पहिल्यांदा बाईक चालते तर माझ गटो साहिल बाई बघा. अंकुश पाटील असतील बरेचसे घ्यावं. शेवटचा पुरस्कार आणि हा पुरस्कार देत असताना गणेश गवते. क्या बात आहे बघा. चला गणेश गवते सोबत आपण चर्चा करूया. फोटो सेक्शन समाप्त झालाय. गणेश गवतेला अभिनंदन करताना परिषद पाटील. गणेश गवते अभिनंदन. क्रिकेट करिअर मध्ये कितवी बाईक? 3री. वलभचं मैदान तुमच्याकडे प्रचंड लकी आहे विगरकरांसाठी जसं तुमच्याकडे. मला वाटतं वलभ मध्ये देखील तो मालिकावीर याच्या अगोदर जिंकला असता परंतु हुकला काही कारणाने किंवा काही रन्स नाही. गणेश गवते कसं वाटलं आज संघासाठी खेळताना आणि एकंदरीत आमची स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? क्रिकेट साहेबांचा वाढदिवस, दिवाळी, जल्लोष काय म्हणा, नवीन वर्ष, मराठी नवीन वर्षाला तुला बाईक मिळाली, काय म्हणशील? वर्षाची सुरुवात चांगली झाली. वर्षाची सुरुवात चांगली झाली आणि आयोजन चांगलं होतं. खेळायला मजा आली. ही माझ्या कारकिर्दीतली 3री बाईक आहे. पण ही बाईक मी अजित गवतेला डेडिकेट करतो. त्याने याला म्हणतात खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅन ब्रेक. यावं अजित गवते
संघाचा संघनायक आहे आणि गणेश गवतेने सांगितलं की आपल्या संघाचा कॅप्टन अजित गवते ज्याने आपल्या टीमसाठी सॅक्रिफाईस केलाय आणि अनेक वेळा आपल्या संघासाठी तो लॉस मध्ये देखील गेलाय. तर आपलं गाव जिंकलं पाहिजे त्यासाठी तो प्रवेश मी भरत होता. टाळ्या हो जाऊ द्या अजित गवतेसाठी. खेळाडू याला म्हणतात. अजित दादाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. संघ देखील इमोशनल झाला. अजित गवते काय म्हणशील, आज गावासाठी चषक जिंकला, गणेश गवतेने बाईक डेडिकेट केली आणि मग उल्लेख केला की एक ट्रॅकर एक संघनायक किती लॉस मध्ये असला तरी आपल्या गावासाठी आपल्या मुलांसाठी तो नेहमी पुढाकार घेतो. आज हारलो उद्या जिंकू आणि जिंकलो आज. काय म्हणशील, आज तुझ्या भावना व्यक्त कर. खूप छान वाटतंय, पण एवढं मोठं मन करणं सर्वांच्या नशिबात नसून, पण गणेशला मी खूप मानलं की त्याच्या कारकिर्दीमध्ये तिसरी बाईक मी मला डेडिकेट केली. खूप अभिमान वाटतो. अभिनंदन गणेश. अजित गवते आणि अजित गवते आपण बसून घ्यायचं. अजून एक प्रश्न आहे स्पर्धेबद्दल 2 शब्द. वलभचं मिनी वानखेडे मैदान नेहमी लकी आहे, कारण तुम्ही सांगितलं 5 एंट्री आम्ही कॅन्सल केल्या, वलभची करणार नाही आणि वलभला केले. याचं कारण काय नेमकं? कारण वलभ मध्ये आल्यावर तुम्ही बाजी मारतात. आज पी.के. शेठ पाटील साहेबांची स्पर्धा आहे, तुम्ही जिंकली आणि बाईक सुद्धा घेऊन चाललात. काय म्हणाल? वल्लभ प्रमाण आम्हाला नक्की तर आहे, पण एक गोष्ट अशी डोक्यात ठेवली होती की जर ही एंट्री कॅन्सल केली तर पुढच्या वर्षी एंट्री मिळणार नाही. बघा याला बद्दल खेळाडू वृत्ती. अजून एक छोटासा प्रश्न असेल. आज पी.के. शेठ पाटील साहेबांचा वाढदिवस तुम्ही पाहिला. काही काळ आम्ही स्पर्धा थांबवली कारण साहेबांचा मोठा जल्लोष होता आणि ते देखील आमच्याकडे महत्वाचं होतं. दिलगिरी व्यक्त करतो. परत तुम्हाला कसं वाटलं आज फटाक्याची आतिषबाजी आणि आपण एका अशा स्पर्धेचा सहभागी झालो जिथे प्रचंड प्रोफेशनल आयोजन आणि जल्लोष पाहायला भेटला. एका क्रिकेटरला कुठे केलेला आवडतं तिथे जल्लोष असतो आणि जर शांतता असेल ना तर खेळाडूचं मन लागत नाही. इथे जल्लोष होता. काय म्हणाल? तर या टुर्नामेंटसाठी बऱ्याचशा टीमा उत्सुक असतील का ते आम्हाला या टुर्नामेंटला खेळायची संधी मिळावी, पण त्यांच्या नशिबात नसतील कदाचित. हा दिवस आमच्या नशिबात मिळाला आणि त्याच सोनं करून दाखवलं. टाळ्या होऊन जाऊ द्या. गणेश गवतीला सुद्धा थोडस काहीतरी बोलायचं. गणेश, इथून पुढे जेवढ्या पण बाईक भेटतील तेवढ्या संघातल्या खेळाडूंना मी डेडिकेट करेन. टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा खेळाडू वृत्ती गणेश गवते आपल्या टीमसाठी. इच्छापूर्ती गणेश गवते. क्या बात आहे. बघा इच्छापूर्ती गणेश गवते. अभिनंदन गणेश गवते. आणि आपण इथं पहिला मालिकावीरचा अंतिम पुरस्कार. बसा गणेश गवते, आपण बाईकवर बसून घ्यायचं आहे आणि कोणा बोलायचं आहे? स्वराजला बोलायचंय. स्वराज गवते आता बोलणार. चला गवते बोला. अजित बद्दल काय सांगायचं? अजित बद्दल जरा सांगून जरा कमीच आहे, कारण अजित जेव्हा टीम साठी करताना त्यावर कोणच करू शकत नाही. कारण अजित गवते कुठं पैसे कमी करणे, स्वतः अजित गवते स्वतः खिशातून पैसे भरतं. कोण महिन्याद्वारे एकटा भरतं. ही कामाला अजित मध्ये बाकी कुणामध्ये बघली नाही मिली. काय अजित गवते का असं ना क्रिकेट हा धडा ऐकून घ्यावा. गाईज टीमची नजर काढली आहे गुलालांनी 100%. हे बघा सगळं गुलाला मागले ना. बघा हे बघा. हे ऋषी गाईज हे बघा. हे थांब ना. घे गाईज काढली. तर गाईज हे बघा फुल होली नजर काढली. गुलाला नजर काढलेली आहे गाईज. बघा गुलाला नजर काढलेली आहे. गाईज हॅपी होली. गाईज हॅपी होली. बघा कसा आहे गाईज. कशी होली. तिसरी गाडी भेटली. तिसरी आधी 2 भेटल्या होता. ही तिसरी गाडी भेटलेली. ओलपला स्वप्न पूर्ण झालाय. तर सगळं सेलिब्रेशन झालं. फोटो काढून झालं. ट्रॉफी घेतली. गाडी घेतली. आता आपण चाललो घरी. तुम्हाला नंतर भेटतो. आता गाडी चालवतोय मी. तर चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि टायमिंग झालं तुम्हाला सांगू का किती? 4:40 म्हणजे 5 वाजलं. जवळजवळ 5. चालू आम्ही घरी आहे. बघा
विजयाचा गुलालाने नजर काढलेली आहे. बोललो होतो नजर काढणार आणि काढली. त्यांच्या चार्जिंग आपल्या दोघांच्या. तर गाईज आलो फायनली घरी. हे बघा गाडीचा मस्त पूजा बिजन केलेलं आहे मस्त गाडीचा. हे बघा आता इथं नारळ फोडला, पूजन केला. तुम्ही व्हिडिओ नको करू दादा. आणि ना चार्जिंगचा ह्या भेटणार होता कुठं चार्जिंगचा पॉईंट आहे. तर त्याला फायनली आता भेटलं चार्जिंग कुठं लागतं ते. इथं होतं चार्ज ना, इथं समस्या ना पूल झाल्यावर. आता जे चार्जिंग लावले. इथं एक बाईक आहे मागच्या वर्षी भेटली मागच्या सीझनला. अजून एक आहे ती जरा दुसऱ्या गॅरेजमध्ये आहे. आणि तिसऱ्या नंबरची उद्या मिरवणूक असेल 100%. ती पण तुम्हाला बघायला भेटेल असेल तर बहुतेक 100% बघू काय त्या. बघा चला इथंच आपण ब्लॉग आता एंड करू. इथंच सकाळचं 6 वाजलं आहे बघा. सूर्य झालेलं आहे आणि आमची शारदा खूप उठलेली आहे. हे बघा वा बोलतो वा. हे ट्रॉफिक आहे. कोंबडा उठायच्या आधी उठतं. हो कॉमरा आधी उठतं ती शारदा खूप. तर चला तर आपण ब्लॉग आता एंड करू. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर. तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.